नमस्कार, मी अविनाश. महाराष्ट्र माझाच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शको, लोकसभांच्या निवडणुकांच्या निमित्तानं पाठीमागचे काही दिवस झालं सातत्यानं आपण महाराष्ट्र माझावर वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ त्या ठिकाणी करतोय. तुम्ही चांगला प्रतिसाद देखील त्याला दिलाय. खरं तर काल सायंकाळी 5 वाजता या संपूर्ण निवडणुकांच्या हा जो टप्पा होता 7 तारखेच्या मतदानाचा, त्याच्या प्रचाराच्या तोफा त्या ठिकाणी थंडावल्यात आणि आता प्रचार संपलाय. खरं तर उद्या त्या ठिकाणी सकाळी मतदान होणार आहे. खरं तर पाठीमागचे काही दिवस बघितलं तर या निवडणुका या प्रचंड वेगळ्या पद्धतीच्या झाल्याचं आपल्या सगळ्यांनाच आठवत असेल. जे पाठीमागचे बरेच वर्ष झालं राजकारण बघतात किंवा राजकारणामध्ये सक्रिय आहेत किंवा निरीक्षक म्हणून मतदार म्हणून जागरूक आहेत, या सगळ्यांनी जर बघितलं तर एक अतिशय वेगळ्या थाटणीच्या निवडणुका यंदा झाल्याचं चित्र त्या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कधी नव्हे ते एवढी चुरशीची लोकसभेची निवडणूक देखील झाली. याच्या अगोदर देखील 2014ला भारतीय जनता पार्टीतला राजकारणातला जो काही एवढ्या मोठ्या आकड्यांसहितचा प्रवेश होता तो देखील इतका चुरशीचा झाला नव्हता. तेवढी चुरशीची ही यंदाची 2024ची निवडणूक आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकसभेची निवडणूक असून देखील लोकांचा खूप चांगला सहभाग या निवडणुकीच्या निमित्तानं त्या ठिकाणी आपण ज्यावेळेला मैदानावर जात होतो, लोकांमध्ये जात होतो, त्यावेळेला आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जसं लोकांचं एक अंग आहे तसंच नेते मंडळींचं देखील एक अंग असतं. कारण लोकसभेच्या निवडणुका या विधानसभेची पूर्वतयारी किंवा विधानसभेची रंगबांधणी अशा पद्धतीने देखील घेतल्या जातात. त्यामुळे साहजिकच एका लोकसभेच्या पोटामध्ये असलेल्या 6-7 विधानसभा मतदारसंघामध्ये तिथली स्थानिक राजकीय नेते मंडळी आपापल्या पद्धतीनं आपापलं राजकारण बांधायचा प्रयत्न करत असतात. अगदी त्याचं कालपर्यंतचं उदाहरण आपल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरची सभा आपण बघितली. खरं तर हे सगळं असलं तरी आज मात्र आपण बोलणार आहोत ते फक्त सोलापूर लोकसभा आणि त्याच्या पोटामध्ये असलेला आपला पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ आणि इतर या नेते मंडळींनी केलेलं काम आणि त्यामध्ये विशेषतः या भागाचे आमदार असलेले समाधानदादा औताडे यांनी ज्या पद्धतीनं प्रचार केलाय. खरं तर तो आजच्या चर्चेचा मुद्दा आहे की विधानसभांच्या बांधण्या करत असताना एक काय पद्धतीचं काम एक नेते करू शकतात. त्यातलं खरं तर हे अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे समाधान औताडे यांनी राम सातपुतेंचा म्हणजेच भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचा प्रचार करताना ज्या पद्धती वापरल्या, जे काम केलं, जो संवाद साधला तो प्रचंड उत्कृष्ट होता. अर्थातच व्हिडिओच्या सेंटरला आमदार समाधानदादा औताडे आहेत, परंतु त्यासोबतच इथं अभिजित पाटील असतील, भगीरथ भालके असतील, प्रशांत परिचारक असतील, या चारही नेते मंडळींनी आपापल्या पद्धतीनं आपापली गट बांधणी करणं, आपल्या कार्यकर्त्याला समजावून सांगितलं, आपल्या लोकांपर्यंत पोहोचणं आणि नेमकं इथलं आपलं पुढचं राजकारण कसं जुळवता येईल यासाठीचे प्रयत्न हे साहजिक जे सगळे करतात ते इथं आपल्याला पाहायला मिळाले. भगीरथ भालके त्या ठिकाणी प्रियंका शिंदेच्या सोबत गेले. मुळात खरं तर त्यांचा कार्यकर्ता अगोदरच काँग्रेसमध्ये जाऊन पोहोचला होता, कारण तो भाजपच्या विरोधी विचाराचा आहे. त्याला इथं जे राजकीय विरोधक आहेत त्यामध्ये परिचारक असतील किंवा अवताडे असतील आणि उद्याच्या निवडणुकांमध्ये भालके परिवार मुख्य आमदारकीला विरोधक मानत असेल तर ते अवताडे विरुद्ध भालके या शब्दाचा सामना होईल ही चर्चा कायम असते. त्यामुळं साहजिकच त्या ठिकाणी इथं अवताडे भाजपमध्ये आहेत म्हणून तो कार्यकर्ता काँग्रेस आणि विचारसरणी वगैरे बाकी सगळे मुद्दे त्यामध्ये आलेच. हे सगळं होतं. अभिजित पाटलांचा कार्यकर्ता मात्र त्या ठिकाणी शेवटच्या टप्प्यामध्ये संभ्रमामध्ये आला, कारण सुरुवातीला शरद पवारांच्या तुतारीचा प्रचार अतिशय जोराने सुरू होता आणि त्यानंतर मग कारखान्यावरची कारवाई आणि काल त्यांचा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना पाठिंबा, हे सगळं आपण सत्यंतर त्या ठिकाणी बघितलं. हे सगळं करत असताना प्रशांत परिचारकांचा गट जो कायम बांधील गट मानला जातो किंवा सर्वात निष्ठावंत किंवा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे परिचारकांच्या गटाचं एक वैशिष्ट्य असं सांगितलं जातं की तो कायम नेत्यानं सांगेल ते काम करणार किंवा नेत्याशी लॉयल असलेला गट आहे असं सांगितलं जातं. आणि त्या गटाच्या विश्वासापोटीच प्रशांत परिचारक यांनी जे घोंगडी बैठका केल्या, लोकांच्या वाडी वस्तीवर गेले, तिथं लोकांना सांगितलं की आपल्याला भारतीय जनता पार्टीसोबत काम करायचं आणि का करायचं आणि कसं करायचं आहे, त्याचा इम्पॅक्ट उद्या निवडणुकांमध्ये काय दिसेल हे निकालावरूनच कळणार आहे. आणि या सर्व नेते मंडळींच्या सोबतच खरं तर या निवडणुकीमध्ये किंवा येऊनच सोलापूर लोकसभा मतदारसंघ म्हणून जे राम सातपुते आणि प्रियंका शिंदे यांचा जो एकमेकांसोबतचा संघर्ष होता त्यामध्ये जर सर्वात प्रभावी काम कुठल्या विधानसभा मतदारसंघामध्ये झाला असेल तर ते पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये झालं. आणि तिथं आमदार समाधान औताडे यांनी ज्या पद्धतीनं घोंगडी बैठका केल्या, ज्या पद्धतीने ते लोकांमध्ये गेले, ज्या पद्धतीने त्यांनी लोकांना मतं मागितली, ते खरं तर प्रचंड उत्कृष्ट असं काम त्यांनी त्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांच्या निमित्ताने या ठिकाणी केले. खरं तर घोंगडी बैठक हे इतकं प्रभावी माध्यम आहे की तिथं थेट लोकांचा संपर्क त्या ठिकाणी नेत्याशी होतो. मी स्वतः तिथं होतो. सभा एक वेगळं माध्यम आहे प्रचाराचं. अर्थात कुठलं प्रभावी नाही हे म्हणण्यापेक्षा 2 वेगवेगळी फॉर्मॅट आहेत आणि यामध्ये सभेमध्ये नेता येतो आणि लोकांना सांगून जातो. लोकांचा नेत्यांचा तेवढा संवाद होत नाही, परंतु घोंगडी बैठक एक असं माध्यम आहे ज्याचं नेता आणि लोक एकमेकांच्या समोरासमोर समान पातळीवर बसून कुठलाही गाजावाजा न करता बसून शांततेनं
जे एकमेकांसोबतचा जो संवाद असतो तो फार इम्पॉर्टंट, खोलावर जाणारा, महत्त्वाचे मुद्दे सांगणारा, नेत्यांना लोकांना समजून घ्यायला मदत करणारा आणि लोकांना नेत्याचं ऐकून घ्यायला मदत करणारा हा संपूर्ण संवाद असतो. आणि तो संवाद आमदार समाधान आवताडे यांनी साधला. खरं तर आपण त्यांच्या मंगळवेढा मतदारसंघ असेल किंवा पंढरपूर असेल यातल्या वेगवेगळ्या घोंगडी बैठकांमध्ये गेलो त्यावेळेला ते ज्या पद्धतीनं लोकांशी संवाद साधत होते. खरं तर पूर्वी आमदार समाधान आवताडे हे उद्योजक पार्श्वभूमी आहे सगळी, आणि उद्योगातून ही सगळी मंडळी राजकारणाकडे आली असली तरी त्यांचं साधं राहणीमान किंवा एकूण त्यांचा साधापणा यामुळं नेत्याची पर्सनॅलिटी त्यांच्याकडे नाही हा आरोप कायम त्यांच्यावर होता. किंवा जो संवाद साधण्याची इथं लकब होती किंवा इथं स्वर्गीय सुधाकर परिचारक असतील किंवा मग स्वर्गीय नानांचा संवाद साधण्याची पद्धत असतील, आता भगीरथ भालके अतिशय उत्तम संवाद साधतायत, अभिजित पाटलांचं बोलणं देखील अतिशय प्रभावी आहे. आणि मग या सगळ्यांच्या मध्ये समाधान आवताडे मात्र साधं बोलणारा आणि साधा दिसणारा नेता अशा पद्धतीचं एक त्यांच्याबद्दलचं म्हणणं मानलं जायचं. आणि याला खरं तर त्यांनी अतिशय प्लस लिहून ठेवलंय. म्हणजे त्यांच्या साधं दिसण्याला आणि त्यांच्या साधं बोलण्याचा त्यांनी इतका सही उपयोग करून घेतलाय जो मी घोंगडी बैठकांमध्ये त्या ठिकाणी बघितला. कारण ते जे लोकांसोबत बोलत होते, मुळात तो संवाद दुहेरी असल्यामुळं लोक अनेक पद्धतीच्या शंका उपस्थित करत होते, प्रश्न विचारत होते, कामाबद्दल चर्चा होत्या, निधींबद्दल चर्चा होत्या, गावातले रस्ते, गावात प्रलंबित कामं, गावात आत्ता आलेली कामं, कामाचा दर्जा, डीपीचे प्रश्न, कॅनॉलचे प्रश्न, पाण्याचे प्रश्न, पाण्याच्या पाळ्या, ऊसाचे प्रश्न, हजारो गोष्टींच्या चर्चा खरं तर आमदारांसोबत त्या ठिकाणी लोकांच्या होत होत्या, जे मी अतिशय जवळून बघितले. आणि हे सगळं करत असताना वेगवेगळ्या पद्धतीचे स्पष्टीकरण देताना ज्या 7-8 महत्त्वाच्या मुद्द्यावर जे आमदार समाधान आवताडे यांनी काम केले त्याचा फायदा राम सातपुतेंना होऊ शकतो. तो किती होईल हे निवडणुकांमध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहावं लागणार आहे. परंतु त्यामध्ये प्रामुख्यानं जो संपूर्ण प्रचारामध्ये मग ते कांदा दराचे मुद्दे असतील, दुधाच्या दराचे मुद्दे असतील, जीएसटीचे मुद्दे असतील, महागाईचे मुद्दे असतील, या काहीच मुद्द्यांवर खरं तर ही निवडणूक त्या ठिकाणी या संपूर्ण भागामध्ये झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं. त्याच्यामध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं उत्तर दिलेत, म्हणजे मला आठवते की जीएसटी लावली ह्या प्रकरणावरून जो विषय मला वाटतं सुरू झाला होता, कदाचित ती ब्रह्मपुरीमधली गाव बैठक, ती संपूर्ण घोंगडी बैठक होती. आणि त्या जीएसटी बद्दल सांगताना त्यांनी जे विश्लेषण केलं होतं, कारण लोकांचं असं म्हणणं होतं की पूर्वी कुठलं टॅक्स नव्हते आणि तुम्ही जीएसटी लावली ना आमच्याकडून प्रचंड पैसा वसूल केला, त्यातले 2,000 रुपये आम्हाला परत देता. त्याला उत्तर देताना त्यांनी पूर्वी कुठल्या पद्धतीचे टॅक्स होते, जीएसटीच्या अगोदर देखील वेगवेगळ्या पद्धतीचे टॅक्सेस होते, उलट ते जास्त होते तुलनेनं, परंतु आता जीएसटी ही पारदर्शक टॅक्स प्रणाली आली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूर्वी देखील टॅक्स आकारले जायचे, परंतु आकारलेला टॅक्स हा छुपा असायचा किंवा तो चोरून असायचा किंवा टॅक्स वाचवण्यासाठी व्यापारी त्यामध्ये तडजोड करायचे आणि तो पैसा शासनाला पाठवण्याच्या ऐवजी पाठीमागे साठवून ठेवला जायचा आणि तोच ब्लॅक मनी असायचा. आणि मग लोकांकडनं तर पैसा कट होऊन जायचा, परंतु सरकारी तिजोरीमध्ये जात नसल्यामुळे विकास कामांना निधी यायचा नाही. आणि मग हे सांगत असताना आता जीएसटी आला आणि त्या जीएसटीमुळं ट्रान्सपरंट टॅक्स प्रणाली जी आली त्यामुळं थेट तुमच्याकडून काय पद्धतीचा टॅक्स घेतला जातोय आणि तो सरकारला कसा दिला जातो हे तुम्हाला सांगून घेतलं जातंय. त्यामुळं तुम्हाला सांगून घेतलेला टॅक्स सरकारकडे भरावाच लागतोय. इव्हन तो ट्रान्झॅक्शन होताना ऑटोमॅटिकच सरकारच्या तिजोरीमध्ये त्या ठिकाणी जमा होतोय. कुठली वस्तू खरेदी करा, विका, ट्रान्झॅक्शन आलं म्हणलं की सरकारला पैसे आले. ही प्रणाली असल्यामुळे आज मतदारसंघामध्ये मोठा निधी येतो, कारण तो पैसा तेवढा केंद्राकडे त्या ठिकाणी जमा झालाय, राज्यांकडे जमा झालाय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सांगताना त्यांचं जे खुमासदार उदाहरण असायचं की ते पूर्वी जुन्या सरपंचाला विचारायचे की काय सरपंच तुमच्या टायमाला गावामध्ये किती रुपयांचा निधी येत होता, सरपंच सांगायचं दादा 15, 20, 25 लाखाचा निधी यायचा, आम्ही खुश व्हायचो. आत्ता किती आलाय, त्यावेळेला तो आकडा होता 7 कोटी आलाय, 8 कोटी आलाय, 5 कोटी आलाय, म्हणजे कोट्यावधीने निधी आला. मग हा निधी कुठून आला, तर जो जीएसटीचा पैसा पूर्वी लोकांचा तर कट होऊन जायचा टॅक्समधून पण सरकारकडे जायचा नाही, तो आता त्यामध्ये मधी बरोबर सिस्टीम बसल्यामुळे सरकारकडे जातो आणि सरकारच्याच तिजोरीमध्ये भरपूर पैसा आल्यामुळे तो लोकांकडे जातोय. त्यामुळे तर या काळांमध्ये कुठेही तुम्ही सरकारच्या तिजोरीमध्ये खडखडाट आहे असा शब्द ऐकला नाही. आणि नितीन गडकरी सारखा माणूस म्हणतो की तुम्ही कितीही पैसे मागा, आपल्याकडे भरपूर पैसे, हे पैसे कुठून आले तर ते तुमच्या टॅक्समधूनच पैसे आले आणि देश चालवायचा असेल तर टॅक्स दिलाच पाहिजे. तो पूर्वी द्यायचा पण तो देश चालवायसाठी जायचा नाही, ते लोकांची घरं भरायसाठी जायचा. हे जी त्यांची पद्धत होती जीएसटी सांगायची, त्यावेळेला मी लोकांचं समाधान होतानाचं चित्र त्या ठिकाणी बघितलंय. हे सगळं झालं. कांद्याच्या प्रश्नावर लोक प्रश्न विचारायचे, त्यावेळेला आमदार सांगत होते की बाबा जुन्या काळात देखील आपण बघितलंय 2 रुपये 3 रुपयाने कांदा किलो नव्हता, 200-300 रुपयाने कांदा विकून सोलापुरातनं लोक आपल्या पदरच्या पैशाने आलती, म्हणून तर 2014ला त्या ठिकाणी स्थित्यंतर झालं होतं, सरकार बदल झाला होता. परंतु या काळात देखील कांद्याच्या बाबतीमध्ये बरा दर राहिला, मध्यंतरी अडचणी आल्यात असल्या तरी कांद्याचा हा प्रश्न हे सरकार काय ते सरकार काय, आयात निर्यातीचं धोरण हे खाणारा वर्ग, पिकवणारा वर्ग, उत्पादन करणारा वर्ग, इथली जी काही महागाई आहे ती नियंत्रणात ठेवणं ह्या सगळ्यामुळे असतोच. त्यामुळं
काल काँग्रेस होतं, आज आम्ही असू, उद्या आम्ही असू किंवा कुणी आलं तरी कांद्याचा प्रश्न निकालात निघून तुम्हाला कांद्याचा एक फिक्स हमीभाव घावल हे चित्र कांदा नाशवंत असल्यामुळे नाही, हे उदाहरण त्या ठिकाणी दिलं जात होतं. दुधाच्या दरावरून लोक नाराज होती, त्यावेळेला लोक बोलून दाखवत होते आमदार साहेबांना की दुधाचे दर का सरकारनं कमी केले, दूध धंदा परवडत नाहीये, आता दुधाचं पशुखाद्य वाढलंय, जनावरं महाग झाले, ती आम्ही मध्ये दुधाचे दर वाढले म्हणून एवढ्या लांबून बेंगलोरवरून इकडून तिकडून पंजाबवरून गायी आणले आणि आता दुधाचे दर पडले. त्याला देखील उत्तर देताना त्यांनी कुठलं तरी प्रश्न हा विचारल्यावर पाकिस्तान असा आहे किंवा देश सुरक्षित झाला आहे किंवा राम मंदिर झाले अशी उत्तरं न देता अतिशय सोप्या भाषेमध्ये की बाबा 2014 पर्यंत काँग्रेसच्या काळात दुधाला दर किती होता, 2024ला भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये दुधाला दर किती आहे, ही दोन्हीची तफावत किती जास्त आहे, आता आपण किती जास्त देतोय, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तू जे म्हणतोय की 37-38 रुपये दुधाला दर होता, तो देखील आपल्याच सरकारनं अगदी काही महिन्यापूर्वी दिला होता, तो आता कमी झालाय, तर त्याला अनुदान दिले आणि अजून काही दिवसांत दुधाचा दर वाढेल. त्यामुळे काळजी करू नको बाबा, दुधाचा दर हा आपल्याच काळात चांगला मिळाला आहे. काँग्रेसच्या काळामध्ये दुधाचा दर 16, 17, 18 रुपयाच्या समथिंग थांबला होता, तो निदान आपण 37-38 रुपयापर्यंत नेला आणि आता तो थोडा कमी झाला असतो, तर त्याला अनुदान बऱ्याच भागात अनुदान मिळते, फक्त कागदपत्र व्यवस्थित भरा. सरकारी काम असतं ते काना चुकला वेलांटी चुकली थोडंसं सांभाळून केलं की पैसे मिळतात. म्हणजे ही जी लोकांना त्यांची सांगायची पद्धत होती ती प्रचंड प्रभावी पद्धत मी त्या निमित्तानं बघितले. हे सगळं सांगत असताना त्यांनी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शेतीमालाच्या बाबतीमध्ये जो प्रश्न उपस्थित केला जात होता की महागाईच्या संदर्भातला, त्यावेळेला त्यांनी तिथं सांगितलं की आज आपला बेल्ट मोठा ऊसाचा पट्टा आहे आणि ह्या ऊसाच्या पट्ट्यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट काय असेल तर ऊस दराच्या संदर्भामध्ये प्रत्येक वर्षी आंदोलन करावं लागायची, प्रत्येक वेळी राडा, कारखाने बंद पडा, टायर फोडा, आंदोलन करा, त्यातनं शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांवरून केस व्हा. मग या सगळ्याच्या पलीकडे जाऊन कारखानदारांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगले पैसे द्यावे, त्यांनी कमी किमतीमध्ये साखर विकू नये, या संदर्भातले कायदे करून एक FRPचा कायदा आणला आणि त्या FRPमुळे आज ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक फिक्स रक्कम मिळते, त्यामुळे आंदोलन करायची गरज नाही. पूर्वी 1600, 1700, 1800 ते 2000, 2200 रुपयाच्या आसपास ऊस थांबायचा, आता ती ऊसाची स्पर्धा लागली आणि जवळपास 3000च्या आसपास ऊस त्या ठिकाणी गेलाय. त्यामुळं या सरकारनं ऊसाच्या संदर्भात देखील चांगली धोरणं बांधली, त्यामुळं देखील हा संपूर्ण ऊस उत्पादक बेल्ट आहे, त्यांनी सरकारच्या सोबत उभं राहायला हरकत नाही, अशा पद्धतीचं आव्हान खरं तर त्यांच्याकडून केलं जात होतं. हे सगळं करत असताना उजनीच्या पाण्याबद्दलचे नेमके प्रश्न लोक विचारत होती, कारण उजनीच्या पाण्याचं नियोजन झालं नाही, या पद्धतीच्या तक्रारी अनेक जण इथं प्रचारामध्ये करत होते किंवा प्रामुख्याने आरोप लोकांचा होता. त्याला देखील उत्तर देत असताना एकतर यावर्षी सरासरीपेक्षा उजनीची पाणी पातळी ही जास्त नव्हती, पाऊसच कमी झाला, ही पहिली अडचण. दुसरी अडचण म्हणजे उजनीचं पाणी आपल्यासाठी खाली यावं म्हणून जर आपण पाळ्यांचं नियोजन करायचं म्हणून एखादी पाळी इकडे लेट सोडली किंवा उशिरा सोडली किंवा जी कालवा आहे मध्ये किंवा चर्चा सुरू आहे की मध्यंतरी गरज नसताना एक पाळी आम्हाला त्या ठिकाणी एक्स्ट्रा सोडले, ते सगळं सांगत असताना जर ते पाणी इकडं नाही घेतलं तर ते अजून कुणीकडे तर शिल्लक आहे म्हणून जाते आणि मग आपल्या वाट्याचं पाणी आपल्याला मिळत नाही. मग ती महाग का होईना पण ती पटकन आपल्याकडे येऊन जाऊ द्या या हिशोबाने घेतलं. आता उन्हाळ्यामध्ये पुढे एक पाळी आम्ही तुम्हाला निश्चितपणाने देणार आहोत, त्यामुळं उजनीच्या पाण्याचं काळजी करू नका. आपण टेंबू मैसाळचं पाणी इथं आणलंय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मान नदीमध्ये जे पाणी आणलं, ज्याची आपण देखील न्यूज केली होती, ते पाणी कधी झालं नव्हतं किंवा कोरटी भोळीसारखे असे ओढे होते की त्या ओढे कधी इतिहासात भरले नव्हते एवढ्या दिवसांमध्ये, ते आपण भरून घेतले. त्यामुळे पाण्याच्या बाबतीमध्ये आपण सजग आहे हे सांगत असताना त्यांनी अतिशय मुद्देसूद विषय सांगत होते की जर राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी सरकार असलं की सोलापूर जिल्हा किंवा जो हा खालचा बेल्ट आहे तिकडे पाणी निश्चितपणानं चांगलं मिळतं, रोटेशनमधलं मिळतं, फिक्स पाळ्यांमधलं पाणी मिळतंच. परंतु इथं जर बारामतीची सत्ता आली, म्हणजे अर्थात शरद पवार किंवा ही सगळी मंडळी किंवा काँग्रेस सत्ता आली, तर हे पाणी आपल्याकडे जास्त येण्याऐवजी त्या भागामध्ये जास्त जातं, कारण ती लोक सत्तेचा वापर करून पाणी तिकडं पळवून घेऊन जातात. त्यामुळं इकडे जर पाणी जास्तीत जास्त यायचं असेल तर राज्यामध्ये आपल्याच विचारात सरकार असलं पाहिजे, आपण एक फोन करून पाणी सोडून घेऊ शकतो. हा देखील मुद्दा खरं तर ते लोकांना मांडवत होते, अपील करून घेत होते. हे सगळं करत असताना अशी काही गावं आहे ती ज्या गावांमध्ये देश स्वतंत्र झाल्यापासून त्या गावातल्या रस्त्यांना निधी पडला नव्हता. उदाहरणार्थ आपण मारापूरमध्ये एक बातमी केली होती की स्वतंत्रच्या 75 नंतर देखील या गावाला रस्ता नाही, तिथं जवळपास 6-7 कोटी रुपयांचा निधी टाकलाय त्यांनी. आणि मग त्याच संदर्भानं उदाहरण देत आपल्या मतदारसंघामधला विकासाचा बॅकलॉग इतका मोठा होता की इथं काही काही गावांमध्ये स्वतंत्र्यापासून रस्ते झाले नव्हते, त्या रस्त्याला आपण भरमसाठ निधी दिला, हे देखील ते सांगायला विसरले नाहीत. आणि त्या निधींमुळं त्या ठिकाणी विकास कामांना गती येणार आहे, रस्ते झाले तर शेतकऱ्यांचा माल लवकर पोहोचणार आहे, दळणवळण होणार आहे, आपला वेळ वाचणार आहे. हे सगळं सांगत असताना त्यांनी पंढरपूरला जोडणारे 8 रस्ते कसे स्पीडनं आपण पंढरपूरमध्ये येऊ शकतोय, दळणवळण कसं सोपं झालंय, त्याचा पंढरपूरकरांना काय फायदा होऊ शकतोय, मंगळवेढच्या आजूबाजून झालेले सगळे रस्ते, यामुळे मंगळवेढचं जनजीवन कसं सुरळीत झालंय, तिथे गती कशी वाढली आणि तिथे लोक येणार आहेत, दळणवळण वाढणार आहे, आर्थिक उलाढाल कशी होणार आहे, हे लोकांना मुद्देसूद पटवून देत होते. ते अपील देखील लोकांना होत होतं. लोक माना होकारती हलवताना देखील मी त्या ठिकाणी बघितले. त्यामुळं अतिशय प्रभावीपणे
म्हणजे जे रस्त्यांची कामं झाली, खरं तर गावातले पूल असतील, रस्ते असतील किंवा तामदर्डीसारखा जो अतिशय महत्त्वाचा प्रश्न होता, कारण 7-8 गावं तिथं नदीच्या काठी होती, परंतु पाणी एकदा आलं खाली वाहून गेलं की पाणी तिथं थांबायचं नाही. मग अशा वेळेला जर त्या भागामध्ये बंधारा झाला तर कडच्या 7-8 गावांना पाणी साचून राहील, याची काळजी करून तामदर्डीच्या बंधाऱ्याचा प्रश्न त्या ठिकाणी असेल. या देखील गोष्टींवर खरं तर त्यांनी आचारसंहिता उठली की ते मंजूर झाले प्रकरण आपण काम करून घेऊ, ह्या पद्धतीच्या सूचना दिल्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण ज्यावेळेला आमदार होत होतो त्यावेळेला देवेंद्र फडणवीसांनी इथल्या प्रचार सभेमध्ये सांगितलं होतं की तुम्ही मला इथून एक आमदार द्या, मी राज्यातल्या सरकारचा करेक्ट कार्यक्रम करतो. खरंच लोकांनी निवडून दिलं, वर करेक्ट कार्यक्रम देवेंद्र फडणवीसांनी या संपूर्ण राज्य सरकारचा केला. पुढे जाय काय झालं ते बघितलं. त्याचा फायदा हे झाला की मंगळवेढची जी उपसा सिंचन योजना होती, जी प्रचंड महत्त्वाची आणि महत्त्वाकांक्षी योजना होती, या भागाचे आमदार भारतनाना भालके यांनी देखील त्या योजनेच्या संदर्भानं प्रयत्न केले होते, परंतु ती फाईल वगैरे काय झालं, पुढे ते पाणी येऊ शकलं नाही किंवा ती योजना मंजूर होऊ शकली नाही. आणि मग त्यानंतर समाधान आवताडे यांच्या हातामध्ये ती आमदार झाल्यानंतर फाईल आल्यावर वर्ष 1.5 वर्षाचा प्रयत्न करून त्यामधल्या सर्व पद्धतीच्या त्रुटी बाहेर सारून कुठल्याही विना अटी शर्तीची ती फाईल मंजूर करून घेऊन त्या संदर्भातलं टेंडर पारित करून, म्हणजे उद्या प्रत्यक्षात त्या ठिकाणी निधी पडून कामाला सुरुवात होऊन भूमिपूजन होणार आहे, अशा पद्धतीनं लोकांना सांगून त्या ठिकाणी पाणी लवकरच आपल्या लोकांना पोहोचलं आणि मंगळवेढच्या वरचा जो दुष्काळाचा कलंक आहे तो मिटवण्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, हे निश्चितपणाने त्यांनी सांगितलं. हे सगळं करत असताना वेगवेगळ्या गावामध्ये कुठल्याही जाती धर्माचा विचार न करता मला निधी मागायला आलेला माणूस हा अमक्या पक्षाचा आहे, अमक्या पार्टीचा आहे, अमक्या गटाचा आहे, या बाजूचा आहे, त्या बाजूचा आहे, ह्यानं मला मतं दिली नाही ती किंवा मला मतं दिली ती, या कुठल्याही गोष्टीचा विचार न करता मागल त्याला आणि कधी कधी प्रत्यक्षात सांगून देखील मागं लागून देखील तो निधी टाकून ती कामं केली. ती वेगवेगळ्या मंगळवेढा शहरामध्ये देखील मुस्लिम लोकांसाठी जे काही त्यांच्या श्रद्धेचं अस्मितेचे काम आहे ते काम त्यांनी केलेलं त्या ठिकाणी सांगितलं. ग्रामीण भागामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बरेच प्रलंबित असलेले रस्ते असतील, शाळांची कामं असतील, नगरपालिकांच्या शाळांची कामं असतील, त्या संदर्भामध्ये कामं झाल्याचं त्यांनी सांगितलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काशेगावसारखा जो महत्त्वाचा भाग आहे जिथं गारपीट झाली, नुकसान झालं, मंगळवेढ्यामध्ये ज्वारीचं नुकसान झालं, तिथं शेतकऱ्याला ते विमा किंवा ते नुकसान भरपाई मिळवून द्यायचा प्रयत्न झाला, काम झालं, रिझल्ट आला, पैसे मिळाले, त्यामुळे देखील माझ्या कामावर विश्वास ठेवा, ह्या पद्धतीने सांगितलं जात होतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुणाच्याच काळामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी मतदारसंघामध्ये येऊ शकला नव्हता, तेवढा मोठ्या पद्धतीचा निधी हा आपण मतदारसंघामध्ये आणू शकलोय. त्यामुळे निश्चितपणानं पुन्हा जर मतदारसंघामध्ये अजून राहिलेल्या कामांना, कारण आमदार लोकांना सांगत होते की मी अशा बऱ्याच भागामध्ये फिरतो जिथं लोक सांगतात की 30 वर्ष रस्ता नाही, 40 वर्ष रस्ता नाही, 50 वर्षाचा प्रश्न आहे. मग पाठीमागे एवढे लोकप्रतिनिधींनी नेमकं तिथं काय काम केलंय? त्यामुळे जो एक मंगळवेढ्यामध्ये शब्द आलाय की विकासाचा बॅकलॉग, तो विकासाचा बॅकलॉग आपण या काळामध्ये भरून काढला आणि कोट्यवधीचा निधी आणला. जर मी 2.5-3 वर्षामध्ये एवढ्या मोठं काम करू शकतो तर मी पुढच्या 5 वर्षामध्ये या मंगळवेढचा एकही प्रश्न किंवा या पंढरपूरचा एकही प्रश्न शिल्लक ठेवणार नाही. त्यामुळे काळजी करू नका. जर मला उथळ मात्यानं किंवा मला वरून जर चांगला निधी आणायचा असेल तर माझ्या मतदारसंघामध्ये तुम्ही लोकसभेला आपल्या उमेदवाराला मदत केली पाहिजे, कारण तर मी वर जाऊन हक्कानं भांडून निधी आणू शकतो. त्यामुळे निश्चितपणे तुम्ही वरच्या उमेदवाराला मदत करा. या पद्धतीचं देखील एक भावनिक आव्हान आणि काम समोर ठेवून एक मताच्या भोवतीचं जे आव्हान आहे ते आव्हान आमदार त्या ठिकाणी करतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं. हे सगळं करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे समोरासमोर काही काही गोष्टींची सोडवणूक देखील होत होती. म्हणजे बरेच काही अधिकाऱ्यांनी काम प्रलंबित ठेवलंय, काही डीपीची महत्त्वाची काम आहे ती, एखाद्या ठिकाणी पाणी सोडायचं, एका ठिकाणी पाईपलाईन फुटली, एका ठिकाणी रस्त्याचं काम निकृष्ट झालं, किंवा एखाद्या ठिकाणी रस्ता मंजूर आहे पण ते अधिकारी पटकन काम करणार, किंवा उजनीच्या संदर्भात काही हालचाली असतील, या सगळ्या गोष्टींच्या बद्दलच जाग्यावरूनच फोन लावून त्या गोष्टींच्या तक्रारीचं निवारण करण्याचं काम देखील त्यांनी अनेक वेळा केले. आपण त्याचे साक्षीदार आहोत की आमदारांनी एखाद्या अधिकाऱ्याला फोन लावला आणि तिथं त्या संदर्भातल्या कामात सूचना दिल्या. त्यामुळं या खासदारकीच्या निमित्तानं देखील आमदारकीची बांधणी करत असताना लोकांमधला जो संपर्क आहे किंवा लोकांमधली जी त्यांची नाळ आहे ती आणखीन घट्ट करण्याचं, आणखीन जोडण्याचं काम त्यांनी या संपूर्ण प्रचाराच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलेलं दिसलंय. घोंगडी बैठकीच्या निमित्तानं ज्यावेळेला वाडी वस्त्यावर जात होते त्यावेळेला जे त्यांचं आणि मतदाराचं जे चर्चा, त्यातून जो संवाद आणि नातं तयार होतं ते निश्चितपणे त्यांना देखील उद्या येत्या काळामध्ये आमदारकीच्या गणितांमध्ये देखील फायद्याचं असणार आहे. परंतु हे सगळं करत असताना विकास निधी मोठ्या प्रमाणामध्ये आणलाय, आपण बरेच प्रश्न सोडवू शकलोय. अजून देखील पंढरपूरसाठी MIDCचा प्रश्न आहे, तो सोडवायचा असेल तर केंद्रामध्ये आपल्या विचाराचं सरकार आलं पाहिजे. हे सांगत असताना समाधान आवताडे असतील किंवा भारतीय जनता पार्टीचा कुठलाही नेता असेल, जाणीवपूर्वक एक वाक्य सांगायला विसरलं नाही. ते वाक्य असं होतं की केंद्रात तर मोदींचंच सरकार येणार आहे, तर इथं एक ठिकाणी विरोधी विचाराचा खासदार निवडून देऊन तुमची मतं वाया कशाला घालवता? जर खासदार निवडून आला आणि तो विरोधी विचाराचा असला तर त्या ठिकाणी निश्चितपणे निधी उपलब्ध करायला अडचणी येणार आहेत, हे देखील त्यांनी सांगायला विसरले नाहीत. म्हणजे किती बारीक बारीक गोष्टींचा विचार करून जिथं मत कन्वर्ट करता येतं किंवा जिथं मतात हवा बदल करता येते तिथं हवा बदल करायचा प्रयत्न करते ह्या संपूर्ण राजकीय मंडळींनी केल्याचं चित्र पाहायला मिळालं. परंतु आम्ही किमान
एका बाजूला इकडे आरक्षणाचा लढा सुरू आहे, आरक्षण जर मिळत नाही, टिकत नाही, त्यासाठी संघर्ष सुरू आहे. कायद्याची प्रक्रिया कायद्याच्या पद्धतीनं सुरू असली तरी पाठीमागच्या बाजूने मात्र मराठा समाजातल्या मुलांना अडचण येऊ नये यासाठी सारथीसाठी निधी देणं असेल किंवा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल त्या माध्यमातून हजारोंची प्रकल्प किंवा हजारोंची प्रकरणं लोकांना देणं असेल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे छत्रपती शाहूंच्या नावाने जी शिष्यवृत्ती त्या बाबतीमधला निधी असेल. इथं शासन कुठेही कमी पडलं नाही. जर या बाजूला जर आरक्षण द्यायला अडचण होत असेल तर इकडे मात्र मराठा मुलांचं खच्चीकरण होऊ नये यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक रसद पुरवायचं काम त्या ठिकाणी या सरकारनं केलंय. त्यामुळे सरकार आपल्या बाजूचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरक्षणाचा काही पाप एकट्या भाजपवर टाकता येणार नाही ती, कारण काँग्रेस होतं सत्तेमध्ये, शरद पवार इथं मराठ्यांचे नेता म्हणून वावरले, परंतु ह्या कुणीही मंडळीने मराठा आरक्षणाबद्दल काही फार मोठं ठोस काम केलं नाही. त्यामुळे तुम्ही आत्ता जर फडणवीसांना टार्गेट करत असाल किंवा भाजपला टार्गेट करत असाल तर ती गोष्ट योग्य होणार नाही. अर्थात त्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. निश्चितपणानं आत्ता आर्थिक रसद पुरवायला चालू आहे. दुसऱ्या बाजूला आरक्षणाचाही प्रश्न मार्गी लागेल. ओबीसीची जे मधल्या काळामध्ये प्रमाणपत्र मिळाले त्यातनं मोठ्या प्रमाणामध्ये कुणबी म्हणून आपला मराठा बांधव आरक्षणामध्ये गेलाय. आता दिलेलं 10% आरक्षणाच्या बाबतीमध्ये देखील काही चर्चा आहेत, परंतु त्या सोडवून लवकरच ह्या निवडणुकांच्या नंतर ते आरक्षण मार्गी लावलं जाईल आणि निश्चितपणानं मराठा समाजाला आरक्षण द्यायचं काम हेच सरकार करू शकतं, कारण हे सरकार कायम मराठा समाजाच्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहिलेलं सरकार आहे. आणि या सगळ्यासोबतच जो या संपूर्ण निवडणुकांमध्ये इम्पॅक्ट करणारा मुद्दा होता तो म्हणजे मराठा आरक्षणाचा मुद्दा होता. प्रणिती शिंदेची अडवणूक झाली, राम सातपुतेंची अडवणूक झाली, तशा पद्धतीनं घोंगडे बैठकांमध्ये मराठा बांधवांनी आमदार समाधान अवताडे असतील किंवा परिचारक असतील, कारण मी या दोन्ही समाजाचा साक्षीदार आहे की या लोकांशीला निश्चितपणानं मराठा आरक्षणाच्या संदर्भातले प्रश्न विचारले होते आणि त्याची उत्तरं देताना त्यांनी कुठल्याही पद्धतीची फिरवाफिरव न करता त्यांचे 3-4 मुद्दे समान होते दोघांचे पण, प्रशांत परिचारक असतील किंवा समाधान अवताडे, ते असे होते की बाबांनो, मराठा समाजाला काय आरक्षण काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकार एवढ्या वर्ष होतं त्यांनी दिलं नाही. हे सगळं होत असताना एका बाजूला आरक्षणाची लढाई ही कायद्याची लढाई आहे, त्या दुरुस्त्यांच्या लढाई आहे, ती एका बाजूला होत राहील, पण दुसऱ्या बाजूला आरक्षणावरच अवलंबून न राहता त्या मराठा समाजातल्या तरुणाची अवहेलना होऊ नये यासाठी त्याचं आर्थिक सक्षमीकरण व्हावं यासाठी अण्णासाहेब पाटील विकास आर्थिक महामंडळाच्या माध्यमातून मोठा पैसा, ते उदाहरण सांगताना सांगत होते की तुम्ही आज पंढरपूरच्या कुठल्याही बँकेत जावा, मंगळवेरच्या बँकेत जावा आणि फक्त चेक करा की ह्या अलीकडच्या काळामध्ये किती मोठा निधी हा मराठा समाजाच्या पोरांना उद्योगासाठी व्यवसायासाठी म्हणून 10 लाख 15 लाख रुपये बँकांमधून मंजूर करून दिलेत. त्या दुसऱ्यासोबतच सारथीसारख्या योजनांना मोठा पैसा, छत्रपती शाहूंच्या नावानं सुरू असलेल्या योजनेसाठी मोठा पैसा, हा पैसा त्या ठिकाणी निश्चितपणानं शासनानं लोकांना दिला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तू काय सांगितलं होतं रे बाबलो, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता शासनानं जो कायदा आणलाय की पुढच्या जे शैक्षणिक वर्ष आहे तिथनं मुलींना ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण मोफत असणार आहे. त्यामुळे मग आपल्या मराठा समाजामधल्या काही मुली ज्या आहेत जो टक्का एकूण 3.5-4 कोटीच्या आसपास जर आपण असू तर त्यात बऱ्याच मुलींना शिक्षण मोफत होणार, त्यामुळे एक प्रश्न सुटणार आहे. दुसऱ्या बाजूला शासन आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने मदत करते. तिसऱ्या बाजूला आरक्षण द्यायचं काम त्या ठिकाणी सुरू आहे, ती लढाई सुरू आहे. जरांगे पाटील काम करतायत, सरकार त्यांच्यासोबत काम करतेच. आणि हे सगळं करत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या संदर्भानं जे मध्ये जरांगे पाटलांचं आंदोलन झालं त्याला सरकारनं प्रतिसाद दिला. या निमित्तानं ज्या ओबीसी नोंदी म्हणजे कुणबी नोंदी मराठा समाजाच्या सापडल्या आहेत त्यातून एक मोठा वर्ग त्या ठिकाणी आपला देखील ओबीसी मध्ये जाणार आहे. त्यामुळे फायदा निश्चितपणे या काळामध्ये झालाय. आरक्षणाच्या बाबतीमध्ये जर सगळ्यात जास्त सकारात्मक काम आणि आरक्षणाच्या बाबतीमध्ये जर सगळ्यात जास्त कन्स्ट्रक्टिव्ह काम कोणी केलं असेल तर ते भारतीय जनता पार्टीनं केले, हे सांगायला ते विसरले नाहीत. कारण मग निधी असेल, आर्थिक विकास महामंडळातले निधी असेल, सारथीतला निधी असेल, शिष्यवृत्ती असतील, महिलांना पुढे शिक्षण मोफत असेल किंवा मग ज्या कुणबीमधल्या प्रमाणपत्रांचं वाटप असेल, यामुळं एक मोठं काम आणि एक मोठा वर्ग त्या ठिकाणी आरक्षणाच्या आतमध्ये गेलाय. निश्चितपणे राहिलेल्या वर्गासाठी देखील काम होईल हे ते लोकांना सांगत होते. हे सगळं करत असताना इतर समाजासाठी देखील काय काय पद्धतीचं काम आहे, वेगवेगळ्या योजना आहेत, त्या ज्येष्ठांची पेन्शन असेल, कृषी सन्मान निधी असेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या कृषी सन्मान निधीबद्दल मला आठवतंय की बोराळे गावामध्ये एक माणूस असं त्यांना म्हणाला होता की तुम्ही आमच्याकडूनच जीएसटीतनं पैसे घेता आणि त्यातून आम्हाला 2,000 रुपये परत देता. हे सांगत असताना बाबा तुझ्याकडून टॅक्स अगोदर देखील कट केला जात होता, फक्त तुला सांगितलं जात नव्हतं, आता सांगून कट होतोय. आणि पैसे तर मागच्या सरकारनेही मग टॅक्स घेत होता म्हणून त्यावेळेला द्यायला पाहिजे होतं, पण ते दिले नाहीत. शेतकऱ्याला त्याचा 1 रुपया द्यायची दानत ही आमच्या सरकारमध्ये आहे. हे सगळं सांगत असताना त्यांनी राजीव गांधींचा दाखला देत होते की राजीव गांधी म्हणायचे की 1 रुपया पाठवला तर फक्त लोकांपर्यंत 10-15 पैसे पोहोचतात, मध्ये 85 पैसे भ्रष्टाचार होतो. परंतु मोदींनी सगळ्या लोकांची पहिली खाती आधार कार्डशी जोडून लोकांना बँकिंग प्रणालीमध्ये इतके ऍक्टिव्हपणे आणलं की
शासनानं सोडलेला 1 रुपया खाली निश्चितपणानं जाऊन लोकांपर्यंत आहे असा पोहोचतोय. त्यामुळं पारदर्शकता आली आहे, भ्रष्टाचार थांबलाय, काळा पैसा थांबलाय, बऱ्याच गोष्टी ते सांगत होते. आणि बाकीची जी राजकीय फोडाफोडी होती मात्र त्याला त्यांची अतिशय खोमाजदार उत्तर होती. कारण इतिहासामध्ये ही राजकीय फोडाफोडी अनेक वेळा झाले. अनेक जण आपापल्या पद्धतीने त्या भूमिका बदलताना दिसतोय. काळ बदललाय, स्थित्यंतर बदलली ती. पूर्वी देखील हे राजकीय झोल, राजकीय गणित, राजकीय दगाफटका व्हायचा, परंतु काळ इतका ऍक्टिव्ह नव्हता, सोशल मीडिया नव्हता, त्यामुळे कळायचं नाही, फार उशिरा माहीत व्हायचं. आपण फार राजकारणामध्ये सक्रिय नसायचो. आपल्या घरातला कोणतरी एक मुख्य पुढारी राजकारणात असायचा, त्या कारभाऱ्यांना सांगायचं आणि मग पाठीमागच्या लोकांनी मतदान करायची प्रक्रिया होती. परंतु आज घरातलं शेवटच्या कळचं लहान मुलगा सुद्धा देखील राजकारणामध्ये सक्रिय असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काहीतरी मोठ्या गडतीत असं वाटतंय. परंतु या अगोदर देखील आणीबाणीसारखी घटना देशामध्ये घडली आहे. शरद पवारांनी पक्षातून फुटून बाहेर पडणं घडलंय. शरद पवारांनी काही कुटुंबांमध्ये ती फोडाफोडी केली दिसली. अशी बरीच उदाहरणं देऊन ते देखील तीव्रता कशी कमी करता येईल याचा प्रयत्न सुरू होता. एकंदरीत बऱ्याच मुद्द्यांबद्दल बोलत असताना फक्त इथली निवडणूक राष्ट्रीय मुद्द्यांचीच आहे, अर्थात लोकसभेच्या निवडणुकांमध्ये मुद्दे वेगळे असले पाहिजेत ही भावना बोलवून दाखवली जात होती. अनेक नेते ते बोलत होते. विशेषतः राम सातपुतेंचं सवांचं टार्गेट असताना ते म्हणत होते की ही निवडणूक काही गल्लीतले प्रश्न सोडवण्याची नाही, परंतु सर्वसामान्याला पडलेल्या प्रश्नाला देखील तुला पडलेले प्रश्न चुकीचे आहेत, तू ते विचारू नको असं न म्हणता त्याला पडलेल्या प्रश्नांचं निरसन करत असताना ह्या सरकारची त्या सरकारची तुलना करत, कामाचा संदर्भ देत, झालेल्या विकास निधींचा संदर्भ देत, त्यांच्या काळात झालेल्या कोट्यवधींच्या कामाचा संदर्भ देत त्यांनी ज्या पद्धतीने लोकांना कन्व्हिन्स केले त्या पद्धतीने वाटतं की निश्चितपणाने त्याचा फायदा राम सातपुतेंना होईल. पण तो प्रत्यक्षात किती होतो हे त्या ठिकाणी मतदानाचा निकाल आल्यावर कळणार आहे. परंतु या भागामध्ये जिथं लोकसभेच्या मतदानाचा प्रचार झाला तिथं सगळ्यात प्रभावी जर कोणी काम केलं असेल तर ते पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी केले. त्यामध्ये सगळ्यात प्रभावी त्यांचं शस्त्र काय असेल तर त्यांनी ज्या संख्येने घोंगडी बैठका केल्याने लोकांशी संवाद साधला ते अतिशय प्रभावी असं होतं. त्यानंतर मग त्यांनी निश्चितपणाने काही सभा केल्या, कालची पदयात्रा झाली, गावोगावी त्यांनी धावती भेट दिली. काल मंगळवेढा शहरामध्ये देखील आपण त्या ठिकाणी होतो, ते कार्यक्रम बघितला. तर निश्चितपणानं विधानसभेच्या कामाला आमदार समाधान आवताडे हे झाडून लागलेले आहेत आणि तयारी त्यांची जोराची सुरू आहे, यंत्रणा कामाला लागली आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकसभेच्या पोटांमध्ये आपला लोकसभेचा उमेदवार निवडून यावा या तळमळीने त्यांनी जे काम केलंय त्यातून त्याचा फायदा त्यांना निश्चितपणाने येणाऱ्या विधानसभेमध्ये देखील होणार आहे. अर्थातच त्यांच्यासोबत देखील इथं अभिजित पाटील, भगीरथदादा भालके असतील किंवा प्रशांत परिचारक असतील या मंडळीने देखील त्यांच्या पद्धतीनं निश्चितपणानं आपापल्या पुढच्या राजकीय करिअरचा विचार करून जे काम केलंय आणि आत्ताची जी राजकीय परिस्थिती आहे ती एक तर सत्ता टिकवायची किंवा सत्ता उलटवायची या बाजूने ज्या पद्धतीनं काम केले त्या निश्चितपणानं तालुक्यानं त्या ठिकाणी बघितलेत, मतदारसंघानं बघितलेत आणि जिल्ह्याला देखील त्याचा काय परिणाम होतो हे उद्या ज्यावेळेला प्रत्यक्षात निकाल येईल त्यावेळी तो परिणाम त्या ठिकाणी समोर येणार आहे की झालेल्या मेहनतीचं चीज नेमकं कुठल्या बाजूने झालंय ते त्या ठिकाणी निकालाच्या दिवशीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. धन्यवाद.